हॅलो फ्रेंड्स, आज आपण सुरुवात करणार आहोत थर्ड युनिटची जावामधल्या. त्याचं नाव आहे एक्सेप्शन हँडलिंग अँड मल्टी थ्रेडिंग. नावच सजेस्ट करतोय फ्रेंड की एक्सेप्शन हँडलिंग आणि मल्टी थ्रेडिंग जर युनिटचा जो नाव सजेस्ट करतो ना त्याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3.1 एरर अँड एक्सेप्शन बघणार आहोत आणि यावरती प्रोग्रॅम कोणते येतात ना ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार जो असेल पार्ट 2. तर या व्हिडिओमध्ये आज आपण जे थेरी क्वेश्चन विचारतात ना ते पहिल्यांदा बघून घेऊया की एरर म्हणजेच की काय, टाईप ऑफ एरर म्हणजेच की काय, एक्सेप्शन काय, बिल्ड इन एक्सेप्शन काय आहेत, ट्राय, कॅच, थ्रोज, फायनल स्टेटमेंट कशी यूज करतात आणि थ्रोविंग अवर ओन एक्सेप्शन्स हे कसं आपण करायचं आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ओके, तर पहिल्यांदा आपण बघूया की एरर अँड एक्सेप्शनचे जे काही IMP क्वेश्चन्स आहेत म्हणजेच की बोर्ड रिपीटेड क्वेश्चन आहेत ते काय विचारतात एक्झामला. ओके, तर ते आपण पहिल्यांदा बघून घेऊया. तर बघा क्वेश्चन असा येतो फ्रेंड्स एक्झामला की डिफाईन एरर अँड लिस्ट टाईप ऑफ एरर. हा समर 25ला एक क्वेश्चन आला होता 2 मार्कासाठी. ओके, आणि डिस्क्राईब एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम डिस्क्राईब करा विथ रिस्पेक्ट टू ट्राय, कॅच, थ्रो अँड फायनली ब्लॉक किंवा फायनली स्टेटमेंटने. ओके, असा एक क्वेश्चन विचारतो. बाकी सर्वांकडे सेम क्वेश्चन असतात फ्रेंड, फक्त फरक काय असतो बघा की इथे समर 24ला मी बोललो होतो की मी समर 24ला जेव्हा एक्झाम दिली होती तेव्हा आमच्याच टायमाला असा पेपर निघाला होता ना जावाचा की सर्वात डिफिकल्ट होता स्कोर करण्यासाठी. पण तेव्हा क्वेश्चन बघा कसा आला होता. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ एक्सेप्शन हँडलिंग इन जावा अँड इट्स इम्पॉर्टन्स इन रोबस्ट प्रोग्रामिंग. Provide an example to illustrate the implementations and the benefits of the exception handling. असं क्वेश्चन आला होता. इतका मोठा क्वेश्चन वाचूनच पहिले स्टुडंट कन्फ्यूज की नेमका क्वेश्चन काय, इतका कन्फ्युजन करतात. समजा जर हा क्वेश्चन परत विचारला ना तर तुम्हाला मी याचा आन्सर या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. राईट अ प्रोग्राम हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. पण त्याच्या सेम बघा समर 22ला पण सेम क्वेश्चन आलेला आहे फ्रेंड्स की काय आलेला आहे की एक्सप्लेन द एक्सेप्शन हँडलिंग. बरोबर आहे, एक्सेप्शन हँडलिंग विथ मेकॅनिझम विथ रिस्पेक्ट टू अ ट्राय, कॅच, थ्रो अँड फायनली ब्लॉक नुसार. समजला. तर असेच क्वेश्चन एक्झामला येतात. तर आपण बघूया पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे फ्रेंड्स की डिफाईन एरर काय असतो आणि त्याचे टाईप कोणते कोणते असतात ते. तर व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही अजून लाईक नाही केलं असेल ना व्हिडिओला तर पहिल्यांदा व्हिडिओ लाईक करू किंवा कारण तुमच्यासाठी मी एक क्वेश्चन शोधतोय, तुमच्यासाठी प्रोग्राम तयार करतोय. तर प्लीज एक लाईक झाला पाहिजे व्हिडिओला आणि एक छोटंसं कमेंट झाला पाहिजे या छोट्याशा प्रियशा व्हिडिओसाठी. ओके, सुरू करूया आपण. एरर म्हणजेच की काय, कोणाकोणाला असा आयडिया एरर म्हणजे काय असू शकतो. एरर जसं तुम्ही प्रोग्राम करता, कोणतं पण प्रोग्राम करता तर तुम्हाला येतो मग ते एरर येतो एक एक्झाममध्ये, प्रॅक्टिकलच्या टायमाला. जर तुम्ही कुठे मिस्टेक केली किंवा प्रोग्राम रॉंग झाला तर तो तुमचा एरर होतो. जर ती तुमची मिस्टेक एकतर लॉजिकल तरी असू शकते किंवा टायपिंग मिस्टेकसुद्धा असू शकते. ओके, ते आपण डिफाईन नाही करू शकत की बाबा तुमची लॉजिकल मिस्टेक आहे की टायपिंग मिस्टेक आहे. ते नंतर समजतं आपल्याला की नेमकं एरर कोणत्या बेसिसवर झालं आहे. बरोबर आहे. जो एरर काय करतो फ्रेंड्स तर आपल्याला इनकरेक्ट आउटपुट प्रोव्हाइड करतो आणि जेव्हा एक्झिक्युशन प्रोग्राम करतो तेव्हा तो काय करतो, टर्मिनेट करतो म्हणजे बंद करतो, प्रोग्रामला रन करत नाही. कारण की जर एरर असेल तर त्याचं डेफिनेशन विचारलं की एरर म्हणजेच की काय ते मी सांगितलं की एरर आर मिस्टेक दॅट कॅन मेक प्रोग्राम गो रॉंग्स. म्हणजे प्रोग्राम चालू होण्यासाठी, गो म्हणजे जाण्यासाठी, रॉंग होण्यासाठी, मिस्टेक दॅट कॅन मेक प्रोग्राम गो रॉंग म्हणजे मिस्टेक होतो त्याच्याने काय होतो फ्रेंड्स तर तुमचा प्रोग्राम रॉंग रन होतो, रनच होत नाही. म्हणजेच की काय एरर्स मे बी लॉजिकल और मे बी टायपिंग मिस्टेक. म्हणजेच की काय जो तुमचं मी सांगितलं तुम्हाला आता ती एकतर लॉजिकल असू शकते किंवा टायपिंग मिस्टेक असू शकते. ही डेफिनेशन तुम्ही तुमच्या 2 मार्काच्या क्वेश्चनसाठी लिहू शकता आणि टाईप पण तुम्ही त्यांचं लिहू शकता. बघा दुसरा पॉईंट काय, ॲन एरर मे प्रोड्यूस अँड इनकरेक्ट आउटपुट. बरोबर आहे, मी सांगितलं तुम्हाला आता
जर एरर आला तर इनकरेक्ट आउटपुट प्रोड्यूस केलं जाणार नाही ऑर मे टर्मिनेट द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम ॲब्रिब्युटली ऑर इवन मे कॉजेस द सिस्टीम टू क्रॅश. सिस्टीम क्रॅश पण होऊ शकते आणि प्रोग्राम पण टर्मिनेट होऊ शकतो, बंद होऊ शकतो जर एरर आलं तर. ओके, सिम्पल आहे डेफिनेशन, सिम्पली लर्न करून ठेवा. टाईप विचारले ना की कोणत्याही कॅटेगरीमध्ये एरर डिवाईड होतो तर याचे दोनच टाईप आहेत मेनली. एक आहे कंपाईल एरर आणि दुसरा आहे रन टाईम एरर. ओके, कंपाईल आणि रन. कंपाईल म्हणजेच की काय थ्रू जेव्हा आपण कंपाईल थ्रू एरर ऑकर होतो तेव्हा, आणि जेव्हा आपण रन करायचं होतो तेव्हा जर एरर असेल तर त्याला आपण म्हणतो रन टाईम एरर. ओके, एवढं समजला. दुसरा क्वेश्चन काय येऊ शकतो एक्झामला, तर डिफाईन एक्सेप्शन अँड स्टेट बिल्ड इन एक्सेप्शन. 4 मार्काला क्वेश्चन आला होता फ्रेंड. तर बघा, एक्सेप्शन म्हणजेच की काय, जेव्हा प्रोग्रॅमच्या एक्झिक्युशनच्या टायमाला, काय म्हणते, प्रोग्रॅमच्या एक्झिक्युशनच्या टायमाला जी प्रॉब्लेम काही क्रिएट होते त्याला एक्सेप्शन म्हणतात आणि जावाची एक्सेप्शन हँडल केले जातात. ओके, ती काहीतरी एक नेसेसरी ॲक्शन घेतली जाते. ती ॲक्शन कोणते आहेत ना ते पण आपण आज बघणार आहोत, पण ती एक्सेप्शन हँडल केली जाऊ शकते. तर एक्सेप्शन म्हणजे की काय ते बघूया आणि कोणते एक्सेप्शन येतात ना ते बघूया. तर पहिल्यांदा एक्सेप्शन म्हणजे की काय, अँड एक्सेप्शन इज अ प्रॉब्लेम. मी आत्ताच म्हणालो प्रॉब्लेम होते दॅट अरायजेस ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. जेव्हा एक्झिक्युशन होतो प्रोग्रामचा तेव्हा जी प्रॉब्लेम अराईज होते त्याला म्हणतो आपण एक्सेप्शन. जावा एक्सेप्शन हँडलिंग यूज टू हँडल द एरर कंडिशन इन द प्रोग्राम सिस्टमॅटिकली बाय टेकिंग द नेसेसरी ॲक्शन्स. म्हणजेच की काय, जावा एक्सेप्शन हँडलिंग यूज केले जाते. तर कशाला, तर एररला हँडल करण्यासाठी, ती कंडिशन हँडल करण्यासाठी आणि त्याच्यावरती एक सिस्टमॅटिकली नेसेसरी ॲक्शन घेतली जाते फ्रेंड्स. त्याला आपण म्हणतो एक्सेप्शन हँडलिंग, जो एक्सेप्शनला हँडल करतो. तर कोणते बिल्ड इन एक्सेप्शन आहेत तर ते बघून घेऊया. तर कोणते बघा, अरिथमॅटिक एक्सेप्शन म्हणजेच की काय, अरिथमॅटिक एरर सच ॲज डिव्हिजन बाय 0. जर कोणत्याही नंबरला डिव्हिजन बाय 0 केलात तर ती तुमची अरिथमॅटिक एक्सेप्शन एरर दाखवेल. ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड म्हणजेच की काय, एक्सेप्शन म्हणजे जो ॲरेचा इंडेक्स आहे तो आउट ऑफ बाउंड झाला. म्हणजे की तुम्ही समजा 5 साईजचा ॲरे घेतला आहे, 7 एलिमेंट टाकलात तर आउट ऑफ बाउंड इंडेक्स तो काय करेल, एक्सेप्शन ऑकर करेल. समजलं. एक्सेप्शन म्हणजेच की काय, की प्रॉब्लेम अराईज होते ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ प्रोग्रॅम. लाईन टू लाईन समजवतोय फ्रेंड्स, एक कमेंटर झालाच पाहिजे व्हिडिओसाठी. अजून बघा कोणते एक्सेप्शन येऊ शकतात. तर फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. व्हॉट डू मीन फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन? कॉज बाय अँड अटेम्प्ट टू ॲक्सेस द नॉन एक्झिस्टन्स फाईल. म्हणजे सिस्टीममध्ये अशी फाईल नाहीच आहे पण आपण ती फाईल फाउंड करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे तुम्ही ABC नावाची फाईल शोधत आहात पण ती फाईल सिस्टीममध्येच नाही आहेत, तर फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन ऑकर होतो. इनपुट आउटपुट एक्सेप्शन कॉजेस बाय जर्नल इनपुट आउटपुट फेल्युअर सच ॲज इनएबिलिटी टू रीड फ्रॉम द फाईल. म्हणजे जो आपला इनपुट आउटपुट जो आपला फेल्युअर आहे त्याच्यामुळे पण इनपुट आउटपुट एक्सेप्शन ऑकर होतो. नल पॉइंटर एक्सेप्शन कॉजेस बाय रिफ्रेशिंग अ नल ऑब्जेक्ट. जर तुम्ही ऑब्जेक्टच नाही केलात, नल ऑब्जेक्ट क्रिएट केला तर नल पॉइंटर एक्सेप्शन येतो. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन कॉजेस वेन कन्वर्जन बिटवीन स्ट्रिंग अँड अ नंबर फेल्स. म्हणजे जो आपण नंबरला आपण कन्वर्जन करतो आणि जो नंबर्स आणि स्ट्रिंग्स फेल होतात तेव्हा नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन ऑकर होतो. स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन causes when the program attempt to access the non-existence character positions in the string. एका स्ट्रिंगमध्ये जर ते कॅरेक्टर प्रेझेंटच नसतील आणि जर ते आपण इंडेक्स पण आपण फाइंड आउट करत असू तर त्याला आपण म्हणतो स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. इतकं काय जास्त डोक्याला स्ट्रेस घेऊ नका, जे मी दिलं ते फक्त लर्न करा आणि तयारी करा. ओके, पुढे बघा कोणता एक्सेप्शन आहे. तर पुढं आहे आउट ऑफ मेमरी एक्सेप्शन. म्हणजेच की काय, जर मेमरी स्टोरेज इनफ नसेल, खूप जास्त झालं असेल किंवा न्यू ऑब्जेक्ट ते मेमरीमध्ये अलोकेट होत नसेल तेव्हा आउट ऑफ मेमरी एक्सेप्शन ऑकर होतो. तोच दिला येतं कॉजेस वेन देर इज अ नॉट इनफ ऑफ मेमरी टू अलोकेटेड न्यू ऑब्जेक्ट.
Security exception causes when the applet tries to perform an action not allowed by the browser security setting. जेव्हा सिक्युरिटी सेटिंगच्या बद्दल ब्राउझरमध्ये जेव्हा अलो केला जात नाही ॲक्शनला परफॉर्म करण्यासाठी तर कुणाच्यामुळे जर ॲपलेटमध्ये तर सिक्युरिटी एक्सेप्शन ऑकर होतो. स्टॅक ओव्हरफ्लो एक्सेप्शन कॉजेस वेन द सिस्टीम रन्स आउट ऑफ द स्टॅक स्पेस. समजा एक तुमचा स्टॅक आहे पण त्याची स्पेस आउट ऑफ केलेली आहे तिथे आपण काय बघू शकतो स्टॅक ओव्हरफ्लो एक्सेप्शन. स्टॅक ओव्हरफ्लो एक्सेप्शन म्हणजे कधी येतो जेव्हा स्टॅकची सिस्टीम आउट ऑफ रन होते. ओके, तर हे तुम्हाला बिल्ड इन एक्सेप्शन तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. पुढचा क्वेश्चन कोणता येतो ना फ्रेंड्स तो पण आपण बघून घेऊया. 3.1 या व्हिडिओमध्ये कवर करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोग्राम बघू. पण याचा पुढचा थेरी क्वेश्चन होतो पण खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झामला विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया फ्रेंड्स. काय तर एक्सप्लेन एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम विथ रिस्पेक्ट टू ट्राय, कॅच, थ्रो अँड फायनली ब्लॉक असं असतं, त्यांना ब्लॉक्स म्हणतात. लक्षात ठेवा ट्राय, कॅच, थ्रो, फायनली एक ब्लॉक्स आहेत. ओके, ट्राय ब्लॉकमध्ये काय होतो की जेव्हा पण समजा कुठली पण प्रोग्राम स्टेटमेंट दॅट यू वॉन्ट टू मॉनिटर फ्रॉम द एक्सेप्शन आर कंटेन विदिन द ट्राय ब्लॉक. इफ अन एक्सेप्शन ऑकर विदिन द ट्राय ब्लॉक इट इज थ्रोन. म्हणजे जेव्हा ट्राय ब्लॉकमध्ये म्हणजे जेव्हा कोणतं तुम्ही एक ट्राय ब्लॉक यूज करता तर तिथं काय होतं कोड काय होतो तुमचा जेव्हा तुम्हाला मॉनिटर करायचा असतो एररला तेव्हा ट्राय ब्लॉक यूज केला जातो. आणि जेव्हा एक्सेप्शन ऑकर होतो कशाच्यामध्ये ट्राय ब्लॉकमध्ये तेव्हा तो थ्रो केला जातो. कुठे थ्रो केला जातो ते आपण पुढे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. दुसरं बघूया कॅच. कॅच काय करतो फ्रेंड्स ते पण बघून घेऊया आपण. कॅचचं नेमकं वर्क आहे वाचून बघूया. युअर कोड कॅन कॅच द एक्सेप्शन युझिंग द कॅच अँड हँडल इट सम रॅशनल मॅनर. सिस्टीम जनरेटेड एक्सेप्शन्स आर ऑटोमॅटिकली थ्रोन बाय द जावा रन टाईम सिस्टीम. A catch block immediately follows the try blocks. Okay, the catch block can move one or more statements that are necessary to process the exception. म्हणजेच की काय फ्रेंड्स की जो तुमचा ट्राय ब्लॉकमध्ये एक्सप्रेशन ऑकर झालेला आहे तो थ्रो केला जातो या कॅच ब्लॉकमध्ये. किंवा कोणतं पण कोडमध्ये समजा कोणतं एरर आलं ट्राय ब्लॉकमध्ये कोणतं एरर येत असेल तर तो कॅच कोण करतो तर कॅच ब्लॉक कॅच करतो त्याला ॲक्सेस करतो. सिंटॅक्स बघा कसा आहे फ्रेंड्स कॅच एक्सेप्शन म्हणजे नेमकं कोणत्या टाईपचं एक्सेप्शन आहे तो आणि त्या एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट हा तुम्हाला विचार पडत असेल हा सर काय बोलत आहेत कोड बघाल तेव्हा फ्रेंड्स तुम्हाला समजून जाईल. ओके, आणि इथं काय असू जा त्याच्या आतमध्ये तुमचा कोड. ओके, पुढे बघूया. ट्राय झालं कॅच झालं. आता तिसरा आहे आपला थ्रो. थ्रो काय करतो फ्रेंड्स बघा हे सर्व इथं खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झामला विचारतातच क्वेश्चन. इट इज मेनली यूज टू थ्रो अ इन्स्टन्स ऑफ युजर डिफाईन एक्सपेक्शन. ओके, एक्सेप्शन सॉरी माय बॅड. सो फ्रेंड्स युजर डिफाईन तुम्ही युजर आहात स्वतः डिफाईन करतात कोणता एक्सेप्शन तर आपण थ्रो ब्लॉकचा यूज करतो. एक्झाम्पल थ्रो न्यू माय एक्सेप्शन इनव्हॅलिड नंबर assuming my exception is a user defined exceptions. ओके, my exception काय आहे ते युजर डिफाईन एक्सेप्शन आहे. थ्रो कीवर्ड यूज केल्यानंतर आपण एक न्यूचा कीवर्ड यूज करून माय एक्सेप्शन नावाचा काय केला आहे एक्सेप्शन युजर डिफाईन एक्सेप्शन क्रिएट केलेला आहात. फायनली ब्लॉकमध्ये काय होतं ना ते पण आपण बघून घेऊया. फायनली ब्लॉक काय करतो एक्झिक्यूट करतो. यूज कशासाठी करतो एक्झिक्यूट इम्पॉर्टंट कोड सच ॲज अ क्लोजिंग कनेक्शन्स ऑर द स्ट्रीम एक्सेट्रा. म्हणजे जेव्हा तुमचा कोड क्लोज करायचा असेल हे सर्व ब्लॉक यूज करून कोणते ट्राय कॅच अजून कोणतं राहिला थ्रो आणि फायनली तेव्हा हा फायनली ब्लॉक यूज केला जातो टू क्लोजिंग द कनेक्शन अँड द स्ट्रीम एक्सेट्रा. Java finally block is always executed whether the exception is a handle or not. Java finally block follow the try or the catch block. म्हणजे जावाचा जो फायनली ब्लॉक आहे तो फॉलो करतो ट्राय आणि कॅच ब्लॉकला आणि एक्झिक्यूट होऊ दे एक्सेप्शन किंवा नको होऊ दे पण फायनली ब्लॉक असतोच. फायनली ब्लॉकचं सिंटॅक्स पण बघून घ्या सेम आहे. आता फ्रेंड्स
क्वेश्चन आला होता, मी तुम्हाला बोललो होतं इंटरेस्टिंग क्वेश्चन जेव्हा आम्ही एक्झामला होतो ना तेव्हा आलेला, तर तो क्वेश्चन होता हा, एक्सेप्शन हँडलिंग इन जावा. तो काय असतो, त्याचे नीड काय काय आहेत आणि एक्झाम्पल काय आपण देऊ शकतो. तो मी सांगितलं तो तुम्हाला क्वेश्चन जो खूप आमच्या समर 24मध्ये आलेला तो क्वेश्चन. तुम्हाला आन्सर कसं लिहायचं फ्रेंड्स, पहिलं तर एक्सेप्शन हँडलिंगची डेफिनेशन. एक्सेप्शन हँडलिंग जावा मेकॅनिझम टू हँडल द रन टाईम एरर सो दॅट द नॉर्मल फ्लो ऑफ द प्रोग्राम इज नॉट डिस्टर्ब. म्हणजे काय, जो रन टाईम एररमध्ये जो काय एक्सेप्शन ऑकर होतो तो काय करायचा, हँडल करण्याच्या मेकॅनिझमला एक्सेप्शन हँडलिंग म्हणतात. अँड एक्सेप्शन इज अ ॲबनॉर्मल कंडिशन दॅट ऑकर ड्युरिंग द प्रोग्राम एक्झिक्युशन. एक्सेप्शन इज अ ॲबनॉर्मल कंडिशन आहे, तो ऑकर कधी होतो, ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशनच्या टायमाला. ओके, ऑल द एक्सेप्शन क्लासेस आर डिराइव्ड फ्रॉम द वन बेस क्लास थ्रोएबल. ऑल एक्सेप्शन क्लासेस आर डिराइव्ड फ्रॉम बेस क्लासपासून ते डिराइव्ड केलेले असतात. तर त्याचे नीड काय काय आहेत ना फ्रेंड्स, ते बघून घेऊयात. नीड किंवा इम्पॉर्टंट ऑफ एक्सेप्शन हँडलिंग ते बघून घेऊया. प्रिव्हेंट ॲबनॉर्मल प्रोग्राम टर्मिनेट एक पहिला आहे. मेंटेन नॉर्मल प्रोग्राम फ्लो, इम्प्रूव्ह द प्रोग्राम रिएबिलिटी अँड रोबोटनेस, सेपरेट एरर हँडलिंग कोड फ्रॉम द नॉर्मल कोड, हेल्प इन डिबगिंग ऑन मिनिंगफुलिंग एरर मेसेज. हे लिहून घ्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये, हे तुम्हाला लर्न करायला लागणार. त्याच्यामध्ये काय समजण्यासारखं आहेच नाही, कारण नीड काय इम्पॉर्टंट काय इतकं ते मी समजू शकत नाही. पण तुम्हाला एक गोष्ट समजू शकतो, तो आहे तुमचा फेवरेट म्हणजे कोड. कोड काय असणार ते तुम्हाला आता मी समजवणार आहे फ्रेंड्स. पण कोड समजवण्या अगोदर अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल, व्हिडिओला लाईक केला नसेल तर पुढची व्हिडिओ येणार नाही फ्रेंड्स. कमेंट तर मला दिसतच नाही आहेत, किती दिवस झाले की हां सर थँक्यू. अरे काहीतरी कमेंट करा जेणेकरून मी व्हिडिओ बनवेन ना, प्लीज कमेंट करा. ओके, तर बघा आपण कोड बघून घ्या की कसा कोड आहे आपला. तर मी पहिला घेतला आहे एक्सेप्शन डेमो नावाचा क्लास घेतला आहे. क्लास तुम्ही कोणता पण घ्या, राज घ्या, अंतरा घ्या, अंतरा पाटील घ्या, तुम्ही कोणता पण नावाचा क्लास घेऊ शकता. ओके, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट. हा मी काय केला इथं मेन कोड डायरेक्टली स्टार्ट झाला. जे तुमचे ट्राय कॅच फायनली जे काय असतील ते तुमच्या मेन फंक्शनमध्ये असतील, बरोबर आहे. ट्रायमध्ये आलो, ए बी दोन मी नंबर घेतले, इंटिजर ए इज इक्वल टू 10, इंटिजर बी इज इक्वल टू 0 आणि रिझल्ट पण टाकला ए डिवायडेड बाय बी. ए किती आहे, 10 डिवाइड बाय 0 केला तर काय येणार आहे, नॉट डिव्हिजिबल बाय 0 आणि प्रिंट केला मी रिझल्टला. आता इथे काय आहे आपला काय नॉट डिवायडेड बाय 0 हा नावाचा एक्सेप्शन आहे. ओके, तर तो इथे त्यांनी कॅच केला म्हणून ते कॅच ब्लॉकमध्ये अर्थमॅटिक एक्सेप्शन कॅच केला. त्याचा ऑब्जेक्ट मी घेतला ई आणि प्रिंट केला कॅन नॉट डिवायडेड बाय 0. फायनली ब्लॉकला आलो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल प्रोग्राम एंडेड. फायनली ब्लॉकमध्ये जो प्रोग्राम एंड झाला आणि माझ्या कोडचा आउटपुट काय आला फ्रेंड्स, कॅन नॉट डिवायडेड बाय 0 प्रोग्राम एंडेड. मी काय बोललो, काय पण करा, फायनली ब्लॉक तुम्हाला लिहायचंच आहे. कॅच ब्लॉकमध्ये एक्सेप्शन कॅच केली, कोणते अर्थमॅटिक एक्सेप्शन. ओके, प्रोग्राम खूप इझी आहे, नोटबुकमध्ये लिहून घ्या. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. जर लाईक नाही केलं, कमेंट नाही केलं तर व्हिडिओ भेटणार नाही. ओके, बाय बाय फ्रेंड्स, सी यू, जय हिंद.